नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी अमरावतीमध्ये आणि वाशिममध्ये लाडक्या बहिणी चांगल्याच आक्रमक झाल्या। लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर थेट मोर्चा काढलेला आहे। केवायसी करून देखील लाभ मिळत नसल्याचा आरोप लाडक्या बहिणींनी केलाय। बघूया। आमचे पहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते, मग कशाला हे नवीन कशाला आणलं? तुमच्या लाडक्या बहिणी आहेत तर सगळ्याच लाडक्या बहिणी ठेवा, नाहीतर मग लाडक्या बहिणीचा हा कायदा बंद करा। बऱ्यापैकी भगिनींचं तर ई-केवायसी संपन्न झालेलं आहे आणि म्हणून कोणाही बहिणीला चिंता करण्याचं काही कारण नाही। अमरावती आणि वाशिममध्ये लाडक्या बहिणी चांगल्याच आक्रमक झाल्यात। नोव्हेंबरचा हप्ता जमा न झाल्यानं लाडक्या बहिणींनी आंदोलन केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयावर लाडक्या बहिणींनी भव्य असा मोर्चा काढलाय। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत लाडक्या बहिणींनी तत्काळ हप्ता जमा करण्याची मागणी केली आहे। तसंच सरकार चुकीच्या पद्धतीनं केवायसी करत असल्याचा आरोप देखील यावेळी लाडक्या बहिणींनी केला। तर तिकडे वाशिममध्ये देखील लाडक्या बहिणी चांगल्या संतप्त झाल्यात। लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे। लाभ द्या अन्यथा लाडकी बहीण योजना बंद करा असं म्हणत घोषणाबाजी केली आहे। महानगरपालिका निवडणुकीत सरकारने डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता जानेवारीत मिळणार असल्याचं सांगितलं होतं। जानेवारीचा हप्ता देखील डिसेंबरमध्येच मिळणार असं जाहीर केलं। मात्र आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाने जानेवारीचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास मज्जाव केला होता। मात्र लाडक्या बहिणींचा नोव्हेंबरचा हप्ता त्यांना मिळालेलाच नाहीये। मागणी याचीच आहे की आमची जे केवायसी सांगितली होती ते आम्हाला करायलाच नव्हती पाहिजे। आमचे पहिलेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते, मग कशाला हे नवीन कशाला आणलं? कशाला आणायला पाहिजे नव्हतं? हे सगळ्यांचं महिलांचं म्हणणं आहे की हे केवायसीचं बरेच महिलांना काहीच समजत नाही, ऑनलाईन समजत नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्याकडे, मग त्यांना कसं माहीत पडणार की ही केवायसी करायची आहे? तुम्ही 8 दिवसाची मोहलत दिली, मग 8 दिवसात नाही झाली त्यांची तर मग त्यांना जे गरजू म्हणते तेच चुकलेत ना। त्या याला जे हुशार आहे त्यांनी केलं आणि बरं साईट पण बंद करून ठेवली ना। रात्री 3 वाजता थोडी केवायसी करणार आहे कोणी? दिवसभर इतके लोक आहेत इथं महाराष्ट्रात करणारे, तर मग त्या लोकांनी अगर सगळ्यांनी करत असले तर साईट तिथं बिझी नाही दाखवणार का? मग रात्रीची महिला काय जाऊन दुकानात याच्या शेतूमध्ये जाऊन थोडी हे करणार आहे? कलेक्टर ऑफिसला आलो आहे आणि इथं विचारलं, आम्ही आमचे आधार कार्ड मागितले आणि आम्ही विचारलं की आमचं काय झालं, आमचे लाडक्या बहिणीचे पैसे का मिळत नाही आम्हाला? तर त्यांनी सांगितलं की तुमची केवायसी चुकली। मग याच्यावर ऑप्शन काय? आम्हाला काही समजलंच नाही, आता आम्ही काय करायचं? बरं माझ्यासारखी एखादी महिला ठीक आहे काही करल तरी, पण ज्या महिला अशिक्षित आहे त्यांनी काय करायचं? मला हे सांगायचं आहे की शासनाला की तुमच्या लाडक्या बहिणी आहेत तर सगळ्याच लाडक्या बहिणी ठेवा, नाहीतर मग लाडक्या बहिणीचा हा कायदा बंद करा। लाडक्या बहिणींच्या मोर्चावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। पात्र लाडक्या बहिणींनाच लाभ मिळणार असल्याचं दादा भुसे यांनी स्पष्ट केलंय। पात्र लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि म्हणून यासाठीची जी काही कार्यप्रणाली आहे ती कार्यान्वित करणं, मला वाटतं की बऱ्यापैकी भगिनींचं तर ई-केवायसी संपन्न झालेलं आहे आणि म्हणून कोणाही बहिणीला चिंता करण्याचं काही कारण नाही। विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना सुरू झाली। दरम्यान या योजनेचा फायदा महायुतीला चांगला झालाय। विधानसभेत बहिणींनी महायुतीच्या झोळीत भरभरून मतं टाकली। त्यानंतर नगर परिषद आणि पालिका निवडणुकीत देखील फायदा झाल्याचं बोललं जात आहे। मात्र निवडणुका झाल्यानंतर आता सरकार लाडक्या बहिणींना विसरलं का अशी चर्चा सुरू झाली आहे। तसंच लाडक्या बहिणी देखील 1500 रुपयांसाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अमरावतीहून अनिरुद्ध दवाळेसह गणेश मोहोळ, झी 24 तास, वाशिम।